2025 रोजी छत्रपती संभाजीनगर ते गाणगापूर या गाडीचे कर्तव्य करीत असताना हे वाहक हे शिवराज खरात आणि चालक हे आपले कोलंबरीचे सुराजे साहेब यांच्या गाडीमध्ये एक 14 वर्षाची मुलगी बसली होती मध्यवर्ती बस स्थानकात. तिच्यासोबत कोणीच नव्हतं, आई वडील वगैरे कोणीच. आणि यांच्या असं लक्षात आलं की ही मुलगी एकटी बसलेली आणि यांचं तिच्यावर लक्ष होतं. परंतु शिडको बस स्टँड इथे गेल्यानंतर गाडी पूर्ण जवळजवळ 80 ते 90 प्रवासी बसले होते. हे करत असताना यांनी त्या मुलीवर थोडंसं लक्ष ठेवून कुंतलगिरीला ते जेवायसाठी थांबले आणि ती मुलगी तिथे उतरली. उतरल्यानंतर चालक सुराशी हे सुद्धा जेवत होते. परंतु त्यांच्या लगेच लक्षात आलं की ही मुलगी काहीतरी हालचाल काय. त्यांनी लक्ष ठेवून त्या मुलीने त्यांच्या आईला फोन केल्यानंतर यांनी तिच्या हातातून फोन घेतला व त्यांच्या आईला सांगितलं की तुमची मुलगी सुरक्षित आहे. आणि त्या वाहक यांनी तिला विचारलं, बाबा तुझ्यासोबत कोणी नाहीये. तर तिने सांगितलं नाही, मला अक्कलकोटला जायचंय. पण त्यांनी सांगितलं ही गाडी गाणगापूरला जाणार आहे, तुला तुळजापूरहून पुढे दुसऱ्या गाडीने जावंय. यांनी दोघांनी हे कर्तव्य बजावून त्या मुलीला सुरक्षित त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात सायंकाळी 7 वाजता दिलं. त्याबद्दल दादांनी त्यांचा सत्कार विनंती करतो की त्यांना दोघांनी खरोखर ईश्वरी काम केलेलं आहे. घर सोडून निघाले. नाही समाजामध्ये असं रुसणं लहान पोरांच्या हट्टात चालू आहे. तर तुमच्यासारखे जागरूक लोक करतात म्हणून काय झालं